माननीय सभापती महोदय, पुणे पिंपरी चिंचवड हडपसर दापोडी फुगेवाडी येथे मुंबईहून आणलेली मिथेनॉल मिसळीत हातभट्टी मिसळल्यामुळे विषारी दारू पिऊन जवळजवळ 22 जणांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला। मी मविपा नियम 101 अन्वये अत्यंत तातडीच्या वर सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींकडे माननीय मंत्र्यांचं लक्ष वेधतोय। ही घटना केवळ दुर्दैवी नाही तर 22 निष्पाप कष्टकरी नागरिकांचा बळी घेणारा हा सामूहिक हत्याकांड आहे। 22 संसार यामुळे उघड्यावर आलेत, अनेक महिलांचे कुंकू पुसले गेलेत, लहान मुले अनाथ झालीत आणि शासनाने तात्काळ पावले या ठिकाणी उचलली। पोलिसांचं निलंबन झालं, त्या ठिकाणी CIDचाही तपास झाला। मी गृह खात्याचे धन्यवाद मानतो। माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत झिरो टॉलरन्स धोरण ठेवणारे खऱ्या अर्थाने नेतृत्व आहे। म्हणून मी या ठिकाणी असं निदर्शनास आणू इच्छितो की हा केवळ एका रात्रीत घडलेला अपघात नाहीये, तर हा मानवी जीवांशी खेळणारा एक संघटित गुन्हेगारांचा भयानक पॅटर्न आहे। दारूच्या वाहतुकीचा डेथ रूट खरं तर हडपसरपासून ते पिंपरी चिंचवड दापोडीपर्यंत ही दारू येतेच कशी? पोलिसांचे नाके, उत्पादन शुल्क विभागाचे डोळे चुकवत जवळजवळ 15 ते 16 किलोमीटरच्या रूटनी ही दारू त्या पिंपरी चिंचवड परिसरात म्हणजे औद्योगिक वसाहतीत त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर मिथेनॉल सारख्या घातक रासायनिक द्रव्याच्या खुल्या तस्करी व प्रशासकीयाचा ढिसाळपणा या ठिकाणी दिसून आलेला आहे। त्यामुळे मी माननीय मंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो की या वाहतूक म्हणजे हडपसर ते दापोडीपर्यंत या मार्गावरील पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही झालेली हत्या आहे। याची सखोल चौकशी करून दोषींवर आपण कठोर कारवाई करणार आहात का? रासायनिक द्रव्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाला मिळून कडक विशेष कार्यपद्धती म्हणजे आपण SOP या ठिकाणी जाहीर करणार आहात का? 22 जणांचा जीव घेणाऱ्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार केवळ सौम्य कलमे न लावता जवळजवळ 10 जणांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत, तर या संघटित गुन्हा मानून याला मोक्का अंतर्गत कडक कारवाई आपण करणार आहात का? आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की 5 लाखाचं अनुदान या ठिकाणी त्या ठिकाणी येऊन माननीय महाजन साहेबांनी जाहीर केलं। आतापर्यंत हे अनुदान मिळालेलं नाहीये। 22च्या 22 लोकांना हे अनुदान दिलं जाणार आहे का? कारण फक्त 9 जणांना दिलं जाणार आहे असं त्या उत्तरात म्हटलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या घरातील मंडळींना नोकऱ्या देऊ। माननीय मंत्री महोदय, एक राठोड नावाचा परिवार आहे, 2 अत्यंत तरुण त्या ठिकाणी मुलं या दारूमध्ये त्या ठिकाणी त्यांनी पार्टी केली आणि ती दारू त्या ठिकाणी घरगुतीमध्ये मागवली आणि एकाच घरातले हे दोघंही त्या ठिकाणी गेली। त्यामुळं औद्योगिक वापरासाठी येणाऱ्या मिथेनॉलच्या प्रत्येक टँकरला QR कोड, GPS ट्रॅकिंग व डिजिटल परवाने अनिवार्य करून फॅक्टरी ते एंड युजरपर्यंत डिजिटलायझेशन केले जाईल का? हाही माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। मी माननीय मंत्र्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी ह्या अनेक परिवार त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सदस्य असलेल्या निलिमाताई असतील, त्याचबरोबर उमाताई असतील, टिळेकरजी अनेकांनी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी व्हिजिट केली, नीलमताई सॉरी, तर अजूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत, घोषणा झाली आहे, तर या कुटुंबाच्या शिक्षणासाठी आणि हे पैसे त्यांना तातडीने मिळणार आहेत का? उत्तर देऊ। सभापती महोदय, मे महिन्याच्या दरम्यान घडलेली ह्या घटनेच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य अमितजी गोरखे यांनी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे। अर्थातच घटना आणि ह्या घटनेचं गांभीर्य पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा संपूर्ण तपास CIDकडे वर्ग केला आणि मी उत्तर देत असताना सुरुवातीला सांगू इच्छितो की ह्या घटनेच्या अनुषंगाने आपण पोलीस विभागातील 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे आणि शेवटी एक्साईजची देखील तितकीच जबाबदारी होती आणि त्या विभागातील देखील आपण 13 जणांवरती आपण निलंबनाची आपण कारवाई केलेली आहे। ह्याच्यावरून आपल्या लक्षात येत असेल की ही घटना
सरकार म्हणून आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती, त्या आरोपींनी दारूभट्टी कुठे लावली होती, तिथून त्यांनी सप्लाय कसा केला, त्यांनी ट्रान्सपोर्ट कसा केला आणि ते विक्री केंद्रापर्यंत कसं आलं, ते विक्री केंद्र अनधिकृत होतं, त्याचे ते कधीपासून चालत होतं, कोणाच्या आशीर्वादाने चालत होतं, हा संपूर्ण तपास हा CIDच्या मार्फत केला जातोय. अजूनपर्यंत आपण ज्यांच्यावरती आपण कारवाई केली आहे ही तीच सगळी लोक आहेत की ज्यांनी नाही, सगळ्यांवरती आपण कारवाई केली. ही पूर्ण जी चेन होती, ही पूर्ण जी साखळी होती, त्या साखळीच्या शेवटापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक व्यक्तीवरती आपण गुन्हा दाखल करून त्यांना आपण अटक करून त्याच्यामध्ये आपण कारवाई देखील केलेली आहे. म्हणून स्पेसिफिक सामान्य सदस्यांची जी मागणी आहे की याच्यावरती पहिल्यांदा मकोका दाखल झाला पाहिजे, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे आणि मकोकाच्या कायद्याच्या तरतुदी पाहून नक्कीच शक्य असेल तर ह्या आरोपींवरती मकोका हा लावला जाईलच आणि त्याच्यामध्ये कडक शिक्षा ह्या सर्व आरोपींना कशी होईल त्या बाबतीतली कारवाई आम्ही करू. अनुदानाच्या बाबतीत आपण जो इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे, आज खरं तर ब्रीफिंग घेत असताना देखील मी माहिती विचारली. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण जे मुख्यमंत्री सहायता निधीमधनं आपण ही मदत देत असतो, तर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण ऑलरेडी ही मदत आपण वर्ग केलेली आहे. फक्त आता जिल्हाधिकाऱ्यांनी ती कागदोपत्री जी पूर्तता आहे ती पूर्ण करून त्या कुटुंबांना ही मदत आता फक्त वर्ग करायची आहे. मला वाटतं पुढच्या 5 ते 7 दिवसामध्ये ही सर्व मदत त्यांना वर्ग केली जाईल. त्याच्यामध्ये आपलं जे म्हणणं आहे की जे मयत आहेत त्यांच्या सर्व कुटुंबियांना ही मदत मिळाली पाहिजे. तर जी घोषणा आहे ती सर्वांना मदत देण्याच्या बाबतीमधलीच आहे. तर त्या अनुषंगाने सगळे जे कोणी ह्याच्यामध्ये पीडित आहेत त्या सगळ्यांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाईल. आणि एकंदरीत आपण ह्याच्यामध्ये अजून एक विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. शेवटी मिथेनॉलचं मिक्सिंग या अल्कोहोलमध्ये किंवा तिथे त्याच्यामध्ये झालं होतं नाही, ह्याच्यामध्ये FDA मिथेनॉलचं पूर्ण मॉनिटरिंग हे FDA विभाग करत असतं, अन्न आणि औषध प्रशासन विभाग करतं. त्याच्या ट्रान्सपोर्ट ते विभाग माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून आहे. आता अधिकारी किती आहेत तो विषय वेगळा राहिला, परंतु ते विभाग राज्यमंत्री म्हणून ते माझ्याकडे आहे. परंतु त्याच्यामध्ये आज FDAच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील मी माहिती घेतली की हे जिथून हे मिथेनॉल आणलं गेलं होतं ते खरं तर नवी मुंबईमधलं वाशी आणि भिवंडी येथे त्यांचं गोदाम होतं आणि हे अधिकृत गोदाम होतं. ते परवानगी होती त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे फक्त विक्री करायची देखील परवानगी होती, परंतु विक्रीचा कुठलाही डेटा हा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. आणि अर्थातच त्यांनी ही विक्री करत असताना अनधिकृतरित्या त्यांनी ती विक्री केली होती. तर त्या गोदामाच्या मालकांवरती देखील आपण तिथे गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांच्यावरती देखील आपण कारवाई केलेली आहे. आणि एकंदरीत सामान्य सदस्यांनी जे इथे काय सूचना केलेल्या आहेत की ह्या मिथेनॉलचं ट्रान्सपोर्ट होत असताना त्याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे किंवा ते ट्रान्सपोर्ट शेवटी ज्या इंडस्ट्रीजना हे मिथेनॉल आवश्यक आहे, जिथे हे आपण सप्लाय करतो टँकरच्या मार्फत, तर त्याचं मॉनिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यावरती QR कोडिंग म्हणा किंवा GPS ट्रॅकिंग म्हणा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ह्या मॉनिटरिंग सिस्टमवरती कसा करता येईल या बाबतीमधला नक्कीच सूचना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही देऊ. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.